ओमी 11 संघ बॉलिंग साठी सज्ज, तसेच सचिन बॅटिंग साठी सज्ज. स्टार्ट. अवांतर चेंडू आणि ही चोटी धाव घेण्यात यश. वाईट +1 चोटी धाव घेण्यात यश आलेले अरमान संघाला. कुठून कसा कधी बॉल जातो समजत नाही. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या 3. एक चेंडू नाही, 0 चेंडू 3 धावा. अजून व्हॅलिड बॉल टाकलेले नाहीये तो पियुषने. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या 4. सुमित पूर्ण भरून आण आणि इथं ठेव, आपल्याला झाकण लावून घे. उत्कृष्ट गोलंदाजी टाकतोय तो पियुषचा. कमबॅक झालेला आहे तो या मॅच मध्ये. धाव संख्येत भर. धाव संख्या 5. सुमित यांच्याकडून आता क्षेत्ररक्षणाला चांगली सुरुवात दिसते. मागच्या मॅच मध्ये पूर्ण गच्चा क्षेत्ररक्षण होतं तरी पण संघाला विजय भेटला. नशीब. उत्कृष्ट चेंडू होता आणि हा रनआउटचा चान्स, पण फुटकनी घालवलेला रनआउटचा चान्स. उत्कृष्ट गोलंदाजी करते पियुष. 1 टू गो. किती आले? 2 टू गो. 2 टू गो. 4 बॉल 7 रन. सुंदर असं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट फिल्डिंग प्लस रनिंग मध्येच थ्रो केला हा. षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट चेंडू. ब्लॉक होल टाकलेला त्याने. पूर्ण बॉल हा समजलाच नाही, तरीही लेग बाईची ती धाव घेण्यात यश आलेले. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 9. पहिल्या षटक अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 9. दुसरे षटक घेऊन येत आहेत ते स्वतः आयकॉन प्लेयर स्वप्नील कंसात कोच. उत्कृष्ट फटका सचिनचा. पूर्ण सचिन स्टाईलने खेळतोय हा. स्वीप मारलेला आहे आणि हे 4 धाव डिक्लेअर. काल 8:30 ला झाल्या. एक लॉट झाला. 2 लॉट आहेत प्लस सेमीफायनल फायनल. उत्कृष्ट चेंडू, पण कीपरने मला ब्लॅक वाले दे ना. कितीला घेतले? उत्कृष्ट चेंडू. अवांतर चेंडू. अंपायरचा डिसिजन वाईट.
उत्कृष्ट शॉट, उत्कृष्ट फिल्डिंग आणि हा रनआउट. सुजित यांचा हा रनआउट उत्कृष्ट फटका होता, तेवढीच उत्कृष्ट. हॅलो हॅलो. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो स्वप्नील. आणि खेळाडूंनी हा न हात लावता गेलेला आणि प्रेक्षकांच्या अंगाला लागलेला हा चेंडू. 2 विकेट गेलेले आहेत लगातार आणि परत स्ट्राईकला आलेले ते चंदन, ज्यांनी मागच्या मॅचला उत्कृष्ट फटकेबाजी केली होती, असे ते चंदन. हॅलो हॅलो. पहिला चौकार, उत्कृष्ट फलंदाजी करतात हे चंदन. गोलंदाजी करतायत ते स्वप्नील. चेक चेक. अवांतर चेंडू. लाईन लेन पकडावी लागेल स्वप्नील तुला या पिच वरती. तुमच्यावरती संघाची धुरा आहे आणि तुम्ही हे असे गोलंदाजी करताय. अवांतर, दुसरं लगातार अवांतर चेंडू. 1 to go. एकच चेंडू टाकायचा आहे तुला. उत्कृष्ट चेंडू टाकलेला हा परत स्वीप करण्याच्या नादात पण LBW. लगातार 3 बॉल 3 चौके मारल्यावर चंदन किंवा विवेक यास 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार RS ब्रॉडबँड यांच्याकडून आलेलं आहे. ऋषिकेश केबल नेटवर्क, ऋषिकेश पवार यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक. 3 बॉल 3 चौकार, हॅट्रिक्स ऑफ फोर्स. त्यातला पहिला तर आलेला आहे चंदनच्या बॅटने. चंदन अजून 2 मारायचे. आहेत. उत्कृष्ट फिल्डिंग चंदनची, पांड्याची. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे ती 27. 2 चेंडू 27 धावा. लेट कट खेळलेला आणि हा 1 धाव डिक्लेअर झालेला आहे लेट कटच्या स्वरूपात. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झालेली आहे 28. 3 बॉल 28 धाव संख्या. या बॉलला विकेट घेतली तर 500 रुपयांचा पारितोषिक. डॉट बॉल. नो चेंडू आणि हा रनआउटचा चान्स, पण हा गमावलेला आहे चान्स. नो +1 इज इक्वल टू 2 धावा त्या ह्या चेंडू मध्ये आलेले आहेत.
4 बॉल 30 धावा. 2 to go. अवांतर चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 31. परत एकदा स्लो खेळलेला हा चेंडू आणि चंदनकडून परत एकदा 4 धावा. बाबा काळ्या पडद्यावरून हात काढावे सगळ्यांनी. हा आता कसं वंडी बाईच्या स्वरूपात 3 ओव्हर 36 धावा झालेल्या आहेत. अजून 1 ओव्हर शिल्लक आहे. 50 कंप्लीट होऊ शकतो का? त्यासाठी पुढील 5 मिनिटं आपण लाईव्ह पण बघू शकता क्रिकेट युट्यूब चॅनल वर. थंडा तो पिला दो. लास्टचं षटक घेऊन येत आहे तो सौरभ फुटक. तर स्ट्राईकला आहेत ते विवेक. लाईन लेन पकडावी लागेल सौरभला, कारण धाव संख्या खूप झालेली आहे. आता 37 रन झाले 3 ओव्हर मध्ये. बॉलरने या ओव्हरला 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक ऋषिकेश केबल नेटवर्क ऋषिकेश पवार यांच्याकडून. 2 विकेट घ्यायच्या आहेत 500 रुपयांसाठी. अख्खी ओव्हर आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रदर्शन इकडे चालू आहे ते सौरभ कडून. लेग बाईकच्या स्वरूपात ही परत एकदा 1 धाव आलेली आहे. वाईट +1 इज इक्वल टू 2 धावा परत या अवांतर चेंडू मध्ये भेटलेल्या आहेत. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 2 बॉल 40. पुढे येऊन हात टोलावण्यात येणारा चेंडू पण चांगली फॉलो. IPL पेक्षा थोडी छोटी लीग आहे ही. वाईट चेंडू. पुढच्या वर्षी आपण रिव्ह्यू सिस्टम ठेवणार आहोत. 2 रिव्ह्यू असतील. अवांतर चेंडू. 2 अवांतर चेंडू टाकले ते सौरभने लगातार. आणि लास्टचा चेंडू बाकी ह्या इनिंग मधला. 4 बॉल. ओके 2 बॉल बाकी आहेत. परत बॅट्समन बीट झालेला आहे तो सौरभच्या गोलंदाजीवर. 1 to go. परत एकदा हा धावबाद लास्टच्या 2 चेंडू मध्ये. चंदन हा धावबाद झालेला आहे. अशा तऱ्हेने 42 झालेले आहेत. 43 धावांचं आव्हान. परत एक
संपर्क साधावा लवकरात लवकर. इनिंग ब्रेक्स झालेली आहे त्यामुळे नाणेफेकीचा कौल होईल. परी 11 विरुद्ध गायकवाड ब्रदर्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराने स्टेजशी संपर्क साधावा. मिस्टर कमिटी कुठे? मिस्टर कमिटी. हा कमिटी तिकडे. Forty-three runs to win from 24 balls. आणि आजच्या दिवशी जो ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे जो ड्रिंक करून खेळण्यात येईल त्याला 5 रनाची पेनल्टी आणि बाहेर बसवण्यात येईल. त्यांना एक प्लेअर शॉट घेऊन खेळावं लागेल एवढं नोंद घ्यावी टीमने, संघ मालकाने, कर्णधाराने. उत्कृष्ट फिल्डिंग सचिन यांच्याकडून. कमिटी मिस्टर कमिटी कुठे? पाटील नाश्ता बघ अंपायर्सला. नाश्ता. परी 11 विरुद्ध गायकवाड्स 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यावे कृपया करून. हॅलो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि ही विकेट. आणि विकेट गेलेली आहे ती स्वप्नील कोच यांची. परी 11 आणि गायकवाड ब्रदर्स. परी 11 वर्सेस गायकवाड ब्रदर. टॉस उडवण्यासाठी समोर काय काय स्कोरर स्कोरर. 3 बॉल 1 धाव. चार धावा. उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह मारायला गेला. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. Parillian won the toss and choose the bat first. गुड. अशा तऱ्हेने ओमी 11 संघ जिंकला तर 1100 रुपयांचं पारितोषिक ऋषिकेश केबल नेटवर्क, ऋषिकेश पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्यांचं नेट RS ब्रॉडबँड हे पूर्ण ठाणे शहरात फेमस आहे. अवांतर चेंडू. उत्कृष्ट अतिरिक्त नेटवर्क. धाव. उत्कृष्ट नेटवर्क आहे. आपल्या युट्यूब लाईव्ह साठी पण त्यांनी नेटवर्कची सुविधा केलेली आहे. आणि आता हे असं अवांतर चेंडू. पैसे दिलेत. टोलवलेला चेंडू 4 धावांसाठी.
वेळेचं बंधन, वेळेचं बंधन. वेळेच्या बंधनाभावी पटापट सामने स्टार्ट करावेत. जास्त काही डिस्कशन करावे नाही. जेव्हा बॅटिंग चालू असते तेव्हा खोलवर डिस्कशन करून या आणि फिल्डिंगला सज्ज व्हा. पहिल्या ओव्हर षटक अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 11. 43 धावांचं आव्हान आहे. समालोचन कक्षात थोड्या वेळासाठी विश्रांती. पुढील समालोचन करतील सौरभ. उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे त्रिफळा चेत. संदेश यांचं विकेट गेलेलं आहे. सम डिस्कशन करू नये, कृपया करून डिस्कशन करू नये. वेळेचं बंधन आहे आपल्याला. अजून भरपूर टुर्नामेंट आपल्याला खेळवायचे आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय अक्रोड आपल्या संघासाठी आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे चंदन यांनी. सौरभ याला परतावं लागेल. बॉलिंगला आहे तो अक्रोड. मारा करेल तो वैभव. पाहूया. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू 1 धावेसाठी. तीन चेंडू अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती 12 या धाव संख्येवर. उत्कृष्ट अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव. उत्कृष्ट असा फटकार 4 धावेसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती या धाव संख्येवर. उत्कृष्ट असा मारलेला फटकार आहे सौरभ यांनी. कृपया पडद्याच्या इथून सर्वांनी पाठी हवे. प्रेक्षक बंधू आणि बघून यांनो. बंधू आणि भगिनींनो, पाहुणे मंडळी, पडद्याच्या जरा पडदा सोडून उभे राहा. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 18 या धाव संख्येवर. 1 टू गो. अण्णा तो लाईटीचा पोले सोड. अण्णा अण्णा अवांतर चेंडू, अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या धाव संख्येवर. 19 या धाव संख्येवर. 1 टू गो. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू अक्रोड यांनी. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या आहे ती 19.
पंच सामना चालू करावा. कृपया करून वेळेचं बंधन जरा सहकार्य करा कमिटीला, तर कमिटी तुम्हाला सहकार्य करेल. तिसरं शतक घेऊन येतोय तो चंदन. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, तितकी उत्कृष्ट अशी फिल्डिंग, पण हे काय होत आहे, विकेट. वैभवला परतावं लागेल. फिल्डिंग करतोय सचिन. आता बॅटिंग स्ट्राईक वर सुमित, शेताळीचा स्टार बॅट्समन सुमित. प्लेयर बाहेर जाऊ शकत नाही, नाहीतर आउट दिलेला जाईल. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, पण एक धावेसाठी. कृपया करून संदेश, कृपया करून ती रस्सी लावून घ्यावी. संदेश, ती रस्सी लावून घ्यावी कृपया करून. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, एक धावेसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 या धाव संख्येवर. 3 चेंडू 21 धाव संख्या. चौथा चेंडू घेऊन येतोय तो चंदन. मारा करेल तो सौरभ फुटक. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, तेवढीच सुंदर फिल्डिंग विवेक मार्फत. 4 धावा वाचवल्या आहेत आपल्या संघासाठी. ज्यांना कोणा भूक लागली असेल तिथे अर्जुन थोरात मार्फत पिझ्झाची सोय केलेली आहे, तरी पैसे देऊन तिथे खावा. कमिटी मार्फत नाहीये. उत्कृष्ट असा फटकार, तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग आणि ही विकेट. सुमितला परतावं लागेल. अजूनही 7 चेंडू 20 धावांची गरज. काही होऊ शकतं. 21 धावांची गरज, सॉरी. 7 चेंडू, 1 टू गो. उत्कृष्ट असा फटकार, तेवढीच सुंदर फिल्डिंग आणि एक धावेसाठी. अजूनही 7 चेंडू 20 धावांची गरज. 5 चौके. मुश्किल आहे पण नामुमकिन नाही. मागचा सामना त्यांनी जिंकवलेला आहे, याही सामन्यात काही होऊ शकतं. कृपया करून टीम मीटिंग नंतर घ्यावी, मॅच झाल्यानंतर. मिठा आहे क्या? कृपया करून वेळेचं बंधन, टीम मीटिंग नाही होऊ शकत आता. महेश चौथा शतक घेऊन येतोय तो. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. नो चेंडू आणि हा चौकार. अतिरिक्त धाव 5.
वेळेचं बंधन आहे. उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय, उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय सौरभ आपल्या संघासाठी. ओमी 11 हा संघ जिंकल्यास 1100 रुपयाचं पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. RS ब्रॉडबँड. ऋषिकेश उत्कृष्ट अशी बॅटिंग करतायत. डेड बॉल. बॉलर चेंज. बॉलरचं नाव काय आहे? योगेश. चौथं शतक घेऊन येत आहे योगेश. अजूनही 7 चेंडू 15 धावांची गरज. अटीतटीचा सामना. अतिशय रंगतदार मॅच झाली आहे. 5 चेंडू अवांतर 15 धावा. चेंडू अतिरिक्त धाव 14 धावा. 14 धावा. अजूनही 6 चेंडू 14 धावांची गरज. हा ना, 6 चेंडू 14 धावा. हॅलो हॅलो. कव्हर. उत्कृष्ट असा फटकार. 4 ना चौकार. चौकार. धावांची गरज. उत्कृष्ट अशी बॅटिंग, तेवढीच उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय. पाहूया. ओ डॉट बॉल. उत्कृष्ट अशी बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. चौकार मारलेला आहे सौरभ फुटक याने. या चेंडूवरती जर बॉलरने विकेट घेतली 3 बॉलामध्ये तर ऋषिकेश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. अवांतर चेंडू अतिरिक्त धाव. अजूनही 3 चेंडू 5 धावांची गरज. काय होता असं, काय झाला असं आणि काय केलं असं सौरभ. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. पण पाहूया अंपायर डिसिजन काय होऊ शकतं. पाहूया.
मारलेला आहे. तोही एक चेंडू राखून मारलेला आहे तो सौरभ फुटकने आणि परत एकदा मॅन ऑफ द मॅच सौरभलाच देण्यात येत आहे. दोन्ही मॅच वन मॅन शो काढलेला सौरभ